रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला डावे आणि उजवे या दोन अंगाचा जो भेद आहे तो व्यवहारातही दिसतो आणि पारमार्थातही दिसतो. हा डाव खरा आहे, हा उजवा आहे. डाव कमी समजल्या जातं आणि हा उजवा आहे असं समजल्या जातं. तेव्हा डाव आणि उजवं, तसंच ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा उजवं डाव असं समजल्या जातं. तेव्हा डावा हाताने नको देऊ. दान करायचं असेल तर उजव्या हातानेच दान केलं पाहिजे. डाव्या हाताला कमी समजल्या जातं. आणि मग डावा हातसुद्धा काही कमी नसतो ना. जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा ढाल अशी पुढे करायला, आपलं संरक्षण करायला डावा हातच पुढे जातो. मग तरवार इथे असते अशी. तेव्हा डावासुद्धा आपलं संरक्षण करायला पुढे धावत असतो. म्हणजे तो त्याच्या ठिकाणी तितकाच महत्त्वाचा असतो की जितका महत्त्वाचा उजवा असतो. प्रत्येक गोष्ट आपल्या आपल्या ठिकाणी त्याच योग्यतेची असते. बुद्धिभेद फक्त माणसात कमी जास्तपणाचा असतो आणि त्या ठिकाणी ती वस्तू तितक्याच महत्त्वाची असते. त्यालाच सापेक्ष ज्ञान असं म्हणतात. याच्या दृष्टीने म्हणजे डाव्याच्या दृष्टीने उजवा महत्त्वाचा आणि उजव्या दृष्टीने डावा महत्त्वाचा. डाव्याचा अंग उजवा नाही करू शकत आणि उजव्याचा अंग डावा नाही करू शकत, पण दोन्हीही महत्त्वाचे असतात. त्याचा हा आजचा विषय आपला आहे आणि तो आहे तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित. 33 कोटी देव, त्यांचे नावं, त्यांच्या उपासना आणि हे एवढा सगळा संभार पाहिल्यानंतर आद्य शंकराचार्याने त्याच्यावर विचार केला आणि त्यांनी सांगितलं की हे हिंदू धर्मामध्ये इतकं सगळं जंजाळ ध्यानात ठेवायचंसुद्धा अवघड आहे. तेव्हा मग त्यांनी त्याच्यामध्ये लघुता आणली, थोडक्यात आणलं. महत्त्वाचं त्याच्यामध्ये उपासना सांगितल्या. त्यालाच पंचायतन असं नाव दिलं. म्हणजे त्यातमध्ये सूर्य आहे, शाक्त म्हणजे शक्ती आहे, शिव म्हणजे शैव आहेत, नंतर गणपती गाणपत्य आहेत आणि विष्णू म्हणजे वैष्णव आहेत. हे 5 दैवत प्रमुख समजून या 5 देवताची उपासना सांगितली. यालाच पंचायतन असं म्हणतात. बाकीच्या उपासना खूप आहेत आणि मग या उपासना करणाऱ्यामध्ये भेदभाव पण असतो. भगवान शंकर आणि विष्णू हे प्रमुख दैवत आहेत. मग शंकराचे जे भक्त आहेत तर ते भगवान शंकराचे भक्त मग आडवाच गंध लावणार, भस्म लावणार, सारवतानासुद्धा आडवं सारवणार. प्रत्येक गोष्ट वैष्णवाची उभी असते आणि हे आडवे करणार. कारण त्यांचं वैशिष्ट्य दाखवण्यासाठी मग तो उपासनेचा आणि क्रियेचा म्हणजे कर्मकांडाचा भेद वेगवेगळा असतो. जसं हिंदूंची एकादशी असली की मुसलमानाची ईद आली समजा, म्हणजे हे जसं आपल्या विरोधात नेमकं ते असतं, तसं आपल्या आपल्यात सुद्धा हा जो भेदाभेद आहे तर हा भेदाभेद कमी व्हावा म्हणून महाराष्ट्रीय आधुनिक संतांनी ज्ञानोबापासून तुकोबापर्यंत त्यांनी काय केलं की या सगळ्यांचा भेदाभेद कमी करण्याचा प्रयत्न केला. सर्वामध्ये एकच चैतन्य आहे. विठ्ठल जळे स्थळे भरला, रीता ठाव नाही उरला असं सांगितलं. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठती भगवद्गीता सांगते. म्हणजे त्याचं व्यापकत्व, समत्व, एकात्मता, संतांचा समविचार त्यांनी सांगितला की बाबा रे, भेदाभेद भ्रम अमंगळ आहे. तेव्हा भेदाभेद कमी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून वैष्णव काय करतात, सोमवार पण धरतात आणि एकादशी पण धरतात. म्हणजे भगवान शंकराची शिवरात्र आली की शिवरात्र पण धरणार, आषाढी एकादशी आली की ती पण धरणार. म्हणजे दोन्ही देवतामध्ये भेद नाही. हा भेद प्रत्यक्ष आचरणातून वैष्णवांनी तो दाखवून दिलेला आहे. त्या संदर्भातला हा आजचा अभंग आहे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. हरिहरा भेद भेद हरिहरा भेद. त्यांनी हरी आणि हर म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यातले जे उपासक होते ना भक्त, त्यांच्यामधला भेद, त्यांची एकमेकाची निंदा, त्यांची एकमेकाची ती उपासना पाहिली आणि तो भेद कमी करण्यासाठी तुकाराम महाराज त्यांना सांगायला लागले
की बाबा तुम्ही हे भेद मानू नका. हरी आणि हर यांच्यामधला भेद नाही आहे. नाही करू नये वाद, वाद करू नका, दोन्ही एकच आहेत. एक एकाचे हृदयी, हा त्याच्या हृदयात तंतू याच्या हृदयात आहे. गोडी साखरेचे ठाई, त्याला उदाहरण दिलं. गोडी आणि साखर हे भिन्न भिन्न नाही आहेत, या दोन्हींचा समवाय संबंध आहे. म्हणजे गोडी आणि साखर ही वेगळं काढता येत नाही. नाही आम्हाला म्हणले 1 किलो साखर द्या आणि 1 किलो गोडी द्या, म्हणजे साखरेची गोडी, तर कोणताही अजून असा मारवाडी जन्माला आलेला नाही की ते ह्या दोन गोष्टी भिन्न भिन्न करून देईल. तो 2 किलो दोन्ही एकच देईल, कारण त्याला वेगळं काढता येत नाही. त्यालाच शास्त्रामध्ये समवाय संबंध असं म्हणतात. एक एकाचे हृदयी, गोडी साखरेचे ठाई. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात भेद कासे नाड. जे भेद पाहणारे लोक आहेत ना, त्यांना समजून सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, अरे हरी आणि हर फक्त एक वेलांटीचाच भेद आहे ना. तेव्हा हरी आणि हर, तुम्ही व्याकरणाकडे जाऊ नका, ते दोन्ही तत्व एकच आहेत. एका वेलांटीची आड, ही वेलांटीचा भेद आहे, पण वस्तू एक आहे, वास्तव अभेद आहे. आणि व्याकरणामध्ये किंवा भाषेमध्ये थोडा भेद दिसत असेल, त्या भेदाकडे जाऊ नका असं तुकाराम महाराज सुचवतात. आणि शेवटच्या चरणामध्ये आणखीन एक उदाहरण देऊन महाराज म्हणतात, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. एक एकाचे हृदयी, उजवा आणि वाम म्हणजे डावा भाग, म्हणजे उजवा हात आणि डावा हात हे एकाच अंगाचे 2 भाग आहेत. हे पण अंगी एकच आहे ना, अंग 2 आहेत, नावं 2 आहेत, पण यांच्यामध्ये अंगी मात्र एकच आहे. तसं तत्व एकच आहे. शिव आणि हर म्हणजे भगवान विष्णू हे दोन्ही एकच आहेत. याच्यावर दृष्टांत सांगायचा झाला, एका गुरुचे 2 शिष्य होते. दोघेही त्या गुरुची सेवा करायचे. म्हातारे गुरु असल्यामुळे अंग दाबणं वगैरे असं ते कमी जास्त व्हायला लागलं. मग त्या दोघांनी काय केलं, गुरुला माहीत न होताच त्यांनी अंग वाटून घेतले. तुम्हाला उजव्या अंगाची सेवा करायची, तू येऊन केव्हाही करीत जा, मी डाव्या अंगाची करतो. गुरुच्या अंगाची वाटणी यांनी परस्पर केली. आणि एक दिवशी गुरु महाराज फिरायला गेले. पावसाळ्याचे दिवस होते, घसरले गुरु महाराज आणि डाव्या अंगाला थोडंसं खरचट लागलं. घरी आल्यानंतर तो उजव्या अंगाचा शिष्य आल्यानंतर गुरु महाराज म्हणले, अरे डाव्या अंगाला थोडं जास्त लागलं आहे, तर ते डाव्या अंगाचं थोडं मर्दन कर. तर तो लगेच थांबला. म्हणलं ते अंग माझं नाही आहे. तेवढ्यात दुसरा आला, त्याने ते ऐकलं. तो म्हणला माझं अंग जर खराब झालं आणि तू करत नाही तर तुझं तरी नीट का ठेवू. त्याने एक वरवंटा घेतला आणि ते अंग ठेचून काढलं. झालं अंग एक एक गुरु एकच आहे ना, अंग 2 आहेत. तर हे किती महाराजांनी बघा समर्पक दृष्टांत दिला आहे. उजवा हात आणि डावा हात जसा आहे ना, डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. एकच अंग आहे डावं आणि उजवं, पण अंगी एकच आहे ना. दुःख एकाच गुरुला होणार ना. जसं याने हाणलं आणि याने हाणलं, पण गुरुला एकाच दुःख झालं ना. तोच सिद्धांत तुकाराम महाराजांनी सांगितला. तेव्हा समत्व, एकात्मता या संतांच्या ह्याच्यामध्ये समतावाद दिसून येतो आणि तो विशेष करून वैष्णवामध्ये दिसतो. आणि म्हणून भेदाभेद भ्रम आमंगळ असा तुकोबारायांचा एक दुसरा अभंग आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम आमंगळ. तेव्हा भेदाभेद न पाहता वास्तव अभेद आहे आणि नाममात्र भेद आहे, नावाचा भेद आहे, आकाराचा भेद असेल, आयुधांचा भेद असेल, पण वास्तव म्हणजे वस्तुतः अभेदत्व त्या देवतेमध्ये आहे. हा आजच्या या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
रामकृष्ण हरी.